तर बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बळी प्रकरणी अतुल घटकांबळेला अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट, पुण्यामध्ये जो अपघात झाला त्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। अतुल घटकांबळे याला अटक करण्यात आलेली आहे। बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बळी प्रकरण आता वेगळं वळण घेताना दिसतंय। एक एक खुलासे होत जात आहेत, धागेदोरे मिळत जातात आणि त्यातच अतुल घटकांबळे याला सुद्धा आता अटक करण्यात आली आहे। आणि पुण्यामध्ये जो अपघात झाला त्या अपघातानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी बालाजी आपल्या सोबत आहेत। बालाजी, आणखी एक खुलासा झालेला आहे, अतुल घटकांबळे यांना सुद्धा अटक झालेली आहे। कोण आहे ही व्यक्ती नेमकी? नक्कीच अग्रवाल कुटुंबियाने खोटा ब्लड रिपोर्ट तयार करण्यासाठी ससून मधल्या डॉक्टरांना पैसे दिले होते। यामध्ये 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। या डॉक्टरांच्या आणि अतुल घटकांबळे यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याच्या पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली आहे। हा घटकांबळे अग्रवाल कुटुंबियाकडून पैसे घेऊन हा खोटा रिपोर्ट तयार करण्यासाठी त्याने मदत केली, ते पैसे तिथपर्यंत पोहोचवले अशी सगळी माहिती आहे। त्यामुळे या 2 डॉक्टरांना आज अटक केल्यानंतर आता या घटकांबळेला सुद्धा पोलीस अटक करू शकतात किंवा कोर्टात सादर करू शकतात। मात्र ही मोठी अपडेट म्हणावी लागेल की काय काय प्रयत्न या बिल्डराने आपल्या पुत्राला वाचवण्यासाठी केलेले आहेत। प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला पुत्र वाचला पाहिजे आणि कोणी अडकलं नाही पाहिजे याचा प्रयत्न बिल्डराकडून सातत्याने सुरू आहे। त्यामुळे नवे नवे खुलासे येतात। आता हा अतुल घटकांबळेने नेमके पैसे किती दिले, कुणाकडून दिले, कुणाला दिले आणि हा सगळा व्यवहार कसा झाला याचा तपास करायचा पोलिसांना आहे। त्यासाठी त्याला गुन्हे शाखेच्या ब्रांचला आणण्यात आलेला आहे। पोलीस आता तपास करत आहेत। मात्र ही मोठी बातमी म्हणावी लागेल, यातून मोठे आर्थिक गैरव्यवहार जे झालेत ते आता समोर येणार आहेत। नक्कीच, आणि या संदर्भातला अधिकचा तपास जो आहे तो पोलीस करतायत। आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय की अतुल घटकांबळे याला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे। जे ब्लड रिपोर्ट्स चुकीचे होते ते सादर केल्याप्रकरणी आणखी दोघांना सकाळी अटक करण्यात आली होती आणि त्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी अतुल घटकांबळे याला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे। बालाजी, धन्यवाद।